राजकीय वर्तुळातून विधानसभेसाठी राज्यामध्ये आता हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। तयारीसाठी राजकीय बैठकांचा सिलसिला सुरू आहे। मुंबईमध्ये महायुती मविया नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत, तर दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि तिथे उद्धव ठाकरेंची खरगे राहुल गांधींसोबत बैठक होणार आहे। भाजप आमदारांची मुंबईमध्ये आढावा बैठक आहे, तर विधानसभा जागा वाटपाबाबत मविया आणि महायुतीच्या नेत्यांची खलबत सुरू झाली आहे। महायुतीची वर्षावर तर मवियाची विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे आणि दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे संध्याकाळी 5:30 वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। बैठकीआधी उद्धव ठाकरे 11 वाजता म्हणजे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे। मात्र त्याचबरोबर राज्यामध्ये काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना महायुती असेल किंवा मवियाच्या नेत्यांमध्ये खलबत सुरू झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता राज्यातील जनतेला उत्सुकता आहे ती म्हणजे निवडणुकीमध्ये नेमकं कसं चित्र असेल याविषयीची। महायुतीमधील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना नेमक्या किती जागा मिळतात याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे मवियाच्या सुद्धा कशा पद्धतीने वाटाघाटी होतात, कोणाला किती जागा मिळतात, कोण या ठिकाणी उमेदवार असेल याविषयी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतानाच तिसरीकडे ठाकरे हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये ते काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत। त्यामुळे लोकसभेसारखंच आता विधानसभेमध्ये सुद्धा ठाकरे आपल्या ज्या काही आवडीच्या जागा आहेत किंवा जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, काय ठरतं या नेत्यांचं, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, राज्यामधील विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आहे, त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि अशातच राज्यातील मविया असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्ये मात्र वाटाघाटी सुरू असल्याचं दिसतंय, चर्चा सुरू आहेत आणि बैठकांचा सिलसिला एकूण सुरू आहे। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच फरा, आपण पाहतोय की विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती सगळ्याच पक्षांकडून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचं सत्र जे आहे ते सध्या मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज महायुतीच्या वतीनं आपण पाहतोय की संध्याकाळी 8च्या सुमारास वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। समन्वय समितीची ही बैठक आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण आता बैठकीमध्ये चर्चा देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडीची देखील आज बैठक पार पडते। ही बैठक दुपारी 3 वाजता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे बैठकीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचेच म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि यासोबतच काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि जे नेते आहेत प्रत्येकी 2-2 नेते जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित असतील। त्यामुळे आपण पाहतोय की 3 वाजता ही बैठक आहे आणि या बैठकीला शिवसेनेकडून अंबादास दानवे, सुभाष देसाई हे उपस्थित राहणार आहेत, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे देखील असतील। यासोबतच आपण पाहतोय की राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि इतर नेते हे सगळेच उपस्थित राहणार आहे। मात्र 20 ऑगस्टला आपण पाहतोय की राजीव गांधी यांची जयंती आहे आणि या निमित्तानं मुंबईमध्ये मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे हा मेळावा जो आहे तो नेस्को सेंटरमध्ये पार पडणार असल्याची माहिती आहे। या संबंधित सगळ्याचं आयोजन जे आहे ते करण्यासंदर्भात ही बैठक जी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांना जबाबदारी जी आहे ती नियोजनासंदर्भात देण्यात येणार आहे आणि याच व्यतिरिक्त आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे। फरा, निश्चितच मीनाक्षी, एकूणच असं म्हणता येईल की 20 तारखेपासून काँग्रेस विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहे, त्यामुळे त्याविषयीची तयारी सुद्धा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। मात्र आता या ज्या महायुती असेल किंवा महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होत आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय ठरतं, कसं जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।